त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत मी आहे. मी काय त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही की जे काही चौकशी काय होईल आणि जे काय करायचं ते मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि जे काही चौकशी आहे ते पाहतील काय करायचं. एवढी तुम्हाला काय घाई आहे? मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराज झालेल्या छगन भुजबळांनी होय मी नाराज आहे अशी कबुली पुन्हा एकदा दिली आहे. खरं तर मागील काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. अशातच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरताना दिसते. तर दुसरीकडे मुंडेंचं मंत्रिपद जाऊन छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळू शकतं का याविषयीही चर्चा होताना दिसत आहेत. आणि याच मुद्द्यावर छगन भुजबळांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणतायत छगन भुजबळ ऐका. आमच्या शुभेच्छा आहेत. पवार कुटुंबाने एकत्र यावं, ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं, आम्हाला आनंद आहे. सर, सुनील तटकरेंनी सांगितलेलं की भुजबळांची नाराजी दूर होईल, त्यांना संपर्काकडे भेटणार आहेत. तसं काही फोन आला होता की तुम्हाला भेट झाली का? मला काही फोन बिन आला नाही. मीडियातूनच तुम्ही जे काही बोलता तेवढं कळलेलं आहे. सर, भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे, भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे तुमची. नाराज होतात तुम्ही, नाराजगी दूर झाली आहे का? कसं असणार पुढचा प्रवास? आता माझी नाराजी दूर झाली की नाही मी तुम्हाला सांगत होतो का मी नाराज आहे. आणि कोण बघणार हे तुमचं हे सगळं? मग लोक म्हणतील हे तर काय बघून झाला ते तुमचा हा चॅनल बंद करून टाका काय. त्यामुळे तो विषय सोडून द्या. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा की धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. ते मंत्रिपद तुम्हाला मिळणार आहे? कोणाचंही मंत्रिपद काढून आणि जाऊन ते मला मिळावं अशी इच्छा मी जन्मातही करत नाही. पण त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मी काय त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही की जे काही चौकशी काय होईल आणि जे काय करायचं ते मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि जे काही चौकशी आहे ते पाहतील काय करायचं. एवढी तुम्हाला काय घाई आहे? मुख्यमंत्री त्याच्यामुळे धोका आहे किंवा पक्ष त्याच्यामध्ये अडचणीत येऊ शकतो. राष्ट्रवादी पक्ष त्याच्यामध्ये ते आता ते अजितदादा पाहतील ना. 3 जानेवारी हा शिक्षिका दिन म्हणून साजरा व्हावा अशी सरकारची मागणी कशी योग्य आहे? राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ज्येष्ठ नेते असलेल्या छगन भुजबळांनी अजित पवारांना साथ दिली. मधल्या काळात ओबीसी मराठा वाद पेटलेला असताना छगन भुजबळ हे कायमच चर्चेत राहिले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निकालात भुजबळांनी बाजीही मारली. मात्र तरी देखील त्यांना मंत्रिपदापासून वंचित राहावं लागलं आणि हीच गोष्ट भुजबळांना खटकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्येष्ठ असूनही आणि मंत्रिपदाचा अनुभव असतानाही यंदा मात्र मंत्रिपद मिळालं नसल्याने भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अशातच धनंजय मुंडे यांना मिळालेलं मंत्रिपद मात्र धोक्यात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे छगन भुजबळांच्या बाबतीत काही वेगळा निर्णय होतोय का हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. तुम्हाला काय वाटतं? अजित पवार काही वेगळा निर्णय घेतील का? कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. अश्विनी जाधव किदारी, ब्युरो रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ.